कोणाची लेकरं म्हणत असतील तर ही लेकरं महाराष्ट्राची आहेत, कोणत्या एका समाजाची लेकरं असू शकत नाही। मी विधानसभेमध्ये सुद्धा या समाजाच्या व्यथा मांडताना ती परिस्थिती विशद केलेली आहे। त्या कोणाच्या लेकरांच्या वर अन्याय होऊ नये अशी जर भूमिका असेल तर आमच्याही लेकरावर कुणीही अन्याय करू नये, स्वतःच्या समाजाचं हित बघत असताना तो बघितलाच पाहिजे, त्यांना तो अधिकार आहे। जसा त्यांना तो अधिकार आहे तसा तो अधिकार आम्हाला सुद्धा आमच्या समाजाचं संरक्षण करणं आणि हक्क साबित ठेवणं, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हा सुद्धा आमचाही अधिकार आहे। त्या अधिकारापोटी मी कोणाच्या विरोधापोटी बोलत नाही, तर माझ्या समाजाच्या हक्कासाठी आणि अधिकारापोटी हे मी मानतो आहे। आणि ही माझी भूमिका ही महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत जावी आणि माझं समाजाचं हक्काचं संरक्षण, संविधानिक संरक्षण, जे संविधानाने दिलेलं संरक्षण आहे त्याचं रक्षण व्हावं। हे जे कोणी काही अवसंविधानिक करत त्याला आमचा विरोध नाही, पण आमच्या मात्र हक्काच्या वाट्याला जे काही असेल ते मात्र त्याला बाधा पोचता कामा नये अशी आमची भूमिका आहे। आणि यासाठी आम्ही आता काही निर्णय घेतलेले आहेत। ते निर्णय असे आहेत की आम्ही आता 5 तारखेपासून आम्ही आमच्या संपूर्ण ओबीसी आणि बहुजनांच्या हक्काच्या संरक्षणासाठी सरकार म्हणून आता आमच्या पाठीमागे नाही आहे। सरकारचा कुठलाही माणूस आमच्या पाठीमागे नाही आहे। एक माणूस आपली भूमिका सरकारमध्ये बसून मांडतायत ते छगन भुजबळ मांडत आहे। त्या पलीकडे सरकारमधील कुणी ठोस भूमिका आणि आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीये। भुजबळांच्या भूमिकेच्या संदर्भात मी सांगितलं की मी त्यांना ती मांडलेली भूमिका जी आहे त्यांना माझं समर्थन आहे। मी समर्थन या संदर्भातलं स्पष्टपणे सांगतोय की ती आज ओबीसीची भूमिका जी मांडत आहेत, ज्या पद्धतीनं मांडत आहेत, ज्या पद्धतीनं ओबीसी समाजावर अन्याय होताना दिसतोय त्याला माझं समर्थन आहे आणि मी नक्की त्यांना समर्थन ओबीसी म्हणून देणार आहे। आणि आमच्यामध्ये कुठलेही वाद असण्याचं काही कारण नाही। ते वेगळेच पक्ष वेगळे आहेत, पण ओबीसी म्हणून त्यांची भूमिका आणि माझी भूमिका एक आहे हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतोय। आणि म्हणूनच आम्ही 5 तारखेपासून 5 फरवरीपासून ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणासाठी पहिल्यांदा आमची जी शक्तीस्थळ आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व ओबीसीचा समाज चैत्यभूमीपासून सुरुवात करून आम्ही फुले, शाहू, आंबेडकर ही जी आमची शक्तीस्थळ आहेत याबरोबरच पोहरादेवी असेल, चौंडी असेल, भगवानगड असेल, गोपीनाथगड असेल आणि जेजुरी असेल, जिवा महाल, छत्रपती शाहू महाराजांची समाधी असेल आणि जिवा महालांच्या समाधीस्थळ आहे। जिवा महालांचा होता जिवा म्हणून वाचला शिवा, मरणार माहीत होतं तरी महाराजांचा जीव वाचवणारा हा बहुजन समाजातला जिवा, याच्याही स्फूर्तीस्थळी गेलं पाहिजे, शिवा काशिंदाच्या स्थळी गेलं पाहिजे। असं एक 5-6 दिवस आम्ही या स्थळी जाऊन स्फूर्ती आम्हाला द्या, आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला हिंमत द्या, ताकद द्या, ही मागणी करायसाठी या बहुजनांच्या स्मृतीस्थळावर आम्ही जाणार आहोत।